आपली कढई तापलेली आहे. आपण 1 वाटी तूप घालून घेऊया. गरम करून घेऊ. तूप छान गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मग 1 वाटी रवा टाकून घ्यायचा आणि छान ब्राऊन होईस्तोवर भाजायचा. भाजायला वेळ लागतो थोडा. छान खमंग भाजून घ्यायचा. दहा 15 मिनिट लागतात भाजायला. थोडे ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे. आपल्या आवडीनुसार टाकायचे. मी फक्त बदामच टाकलेले आहे. आणि छान होऊ द्यायचं. अजून ब्राऊन होतं छान खमंग भाजून घ्यायचा. आपला रवा भाजत आलेला आहे. छान ब्राऊन झालेला आहे. आता प्रसादाचं असल्यामुळे आपल्याला केळी घालायची त्याच्यामध्ये. मी 4 छोटे केळी घेतलेले आहे. तुम्ही मोठे केळी 2 घेऊ शकता. 1 वाटी तूप लागलेलं, अर्धा वाटी पहिले घातलेलं आहे मी. परत रव्याला अजून अर्धा वाटी नंतर घातलेलं आहे. 1 वाटी लागलेलं आहे मला तूप. आणि 4 केळी घेतले छोटे. केळी घातली आहे तर थोड्या वेळ आपण कव्हर करून घेऊया. 5 मिनिट ठेवायचं तसं आणि परत अजून भाजून घ्यायचं. आपलं केळ छान मॅच झालेलं आहे रव्यामध्ये. आता आपण दूध घालून घ्यायचं. 2 कप दूध टाकते मी. दोन कप दूध घेतलेलं आहे. थोडं कव्हर करून ठेवायचं 5 मिनिटासाठी. छान होऊ द्यायचं. कव्हर काढून घेते. आता आपलं छान दूध झालेलं आहे रव्यामध्ये. आता आपण साखर घालून घेऊया याच्यामध्ये आणि वेलची पावडर. 1/2 कप मी साखर घेतलेली आहे आणि वेलची पावडर टाकते. छान अजून 5 मिनिट होऊ द्यायचं त्याला. कव्हर करून ठेवते 5 मिनिट. आपला झालेला शिरा छान झालेला आहे शिरा आपला. आता आपण बाउलमध्ये काढून घेऊया. आपला शिरा रेडी झालेला आहे प्रसादाचा.